बरं का, जरा जोरात वाजवा, जरा जोरात वाजवा. छान. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या विषयाकडे वळू. बघा, आता आपण पाहतोय आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे. वाढलेली आहे की नाही? किती लोकसंख्या सांगते? आपल्या देशाची लोकसंख्या किती सांगा? आता जनगणना झाल्यावर सांगायची का पुन्हा? जवळपास 1.5 अब्ज. एक म्हणजे 140 कोटीच्या पुढे लोकसंख्या झाली भाऊ. किती? आणि मग ही वाढती लोकसंख्या, हे वाढतं प्रदूषण, वाढती वाहनांची संख्या, वाढते कारखाने आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं हे जे आपलं प्रदूषण पर्यावरण आहे ते प्रदूषित झालेलं आहे. काय झाले? प्रदूषित होऊ लागले. जगामध्ये आपण पाहतो की अनेक शहरामध्ये ऑक्सिजन मिळणं मुश्किल झालं. काय मिळणं मुश्किल झालंय? ऑक्सिजन. आणि मग हे ऑक्सिजन मिळणं मुश्किल झालंय. परंतु एक लक्षात घ्या, आपल्या इथं मात्र, आपल्या इथं ऑक्सिजनला काही कमी आहे का? आदरणीय साहेबांना झाड लावण्याचा छंद, बरोबर आहे का नाही? आणि आम्हाला वाटत होतं सुरुवातीला की सर काय एवढा छंद, पण आज आपल्या लक्षात यायला लागलंय की काही दिवसांनी मला वाटतं की शहरातले लोक ऑक्सिजन मिळवण्यासाठी आपले विठाला विठा. चला आपल्या विषयाकडे वळू. सावधान 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 म्हणा जरा. सावधान सावधान. लक्षात आलं नाही? बघा परत एकदा ऐका, कसं म्हणायचं? सावधान 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 सावधान. झालं पहा प्रदूषण, प्रदूषण झालं पहा बिघडलं पर्यावरण, पर्यावरण बिघडलं पर्यावरण, पर्यावरण. सावधान 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 सावधान. म्हणजे आपल्याला सावधान व्हायला सांगितलं. काय सांगितलंय? सकाळी सर्वोदय सर आपल्याला ऑर्डर देते, सावधान. कुणी असं इकडे बघताय का? का ती ऑर्डर आहे, सावधान आहे. मग सावधान झाल्यावर आपण जागरूक होतो आणि आपलं जे काही काम आहे ते काम करण्यास आपण तत्पर होतो, बरोबर आहे का नाही? मग इथं सावधान सांगितलंय. काय सांगितलंय? मग आता आपल्याला काय करायचंय हे आपल्याला या कीर्तनातून लक्षात घ्यावं लागेल. शहरांची झाली बेसुमार वाढ, शहरांची झाली बेसुमार वाढ, वाहनांना झाले अपुरे रोड. शहर मोठे मोठे व्हायला लागले पहिलेच की नाही? आणि वाहन तर बाबा बाबा बाबा, प्रत्येकाच्या घरी 4-4 वाहन. पोराला वेगळं, पोरीला वेगळं, बापाला वेगळं, मम्मीला वेगळं, सगळ्या गावात काय काय करत काय विचारायचंच काम नाही. शहरांची झाली बेसुमार वाढ, वाहनांना झाले अपुरे रोड, झाले बघा अनंत्रित वृक्ष तोड, आणि शेतातच जाळले फळांचे खोड. शेतातच पिकाचे खोड जाळतात लोक. कित्येक जणांना सांगितलं हे प्रदूषण होत आहे, वाटल्यास एखादा उखांडा करा, त्याच्यात टाका, वरच्या शेवटी मस्त कंपोस्ट खत होईल. आपण केलं नाही का कंपोस्ट खत? केलंय का नाही? सगळा पाला आपण त्याच्यात टाकतो, त्याचा खत होत आहे. नंतर तेच शिंदे सर भाजीपाल्यावर टाकते, तेच भाजीपाला आपल्याला खायला मिळतो. मटक मटक खाता खिचडी.
सेंद्रिय खत, कंपोस्ट खत आपणच करू शकतो, बरोबर आहे का नाही? आणि उगीच रासायनिक खताला प्रचंड असा पैसा आपण खर्च करतो, तर असं करायला नको. शेतात जे पिकं असतात त्याचे अवशेष असतात, पालापाचोळा असतो, तो जाळायचा नाही, तर तो काय करायचा, एक खड्डा खांदायचा, त्याच्यात रापवायचा, पाणी टाकायचं आणि त्याचा सेंद्रिय खत तयार करायचा, बरोबर आहे का नाही? आणि मग म्हणून म्हणतो शेतात जाळले पिकांचे खोड, मग वाढले तापमान, तापमान वाढले